नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल यांची बापू बिरू वाटेगावकर ही कादंबरी आणि आज भाग 7वा. बापू रक्तरंजित संघर्षात जास्तीत जास्त गुंतत चालला होता. त्याच्या दोन्ही बाजू त्याच्या लक्षात येत होत्या. अन्याय अत्याचाराविरोधात हत्यार हाती घेतल्यामुळे स्त्रिया, गरीब, दुबळे यांच्यामध्ये त्याची प्रतिमा उजळत होती. लोकसखा म्हणून समाजात दिवसेंदिवस त्याचा लौकिक वाढत होता. पण दुसरी बाजू म्हणजे गावगुंड समाजकंटकांचा उच्छाद मिटवताना आपल्याला जास्तीत जास्त दुश्मन तयार होत आहेत हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे हेही त्याच्या लक्षात आलं. फरशी, कुऱ्हाड हे असं हत्यार आहे की ते शत्रूच्या जवळ गेल्याशिवाय चालवता येत नाही. काशीनाथ धुमरेनं जेव्हा बंदुकीचा परवाना मिळवला होता तेव्हा त्याला हा धोका ध्यानात आला होता. बापूला कळून चुकलं होतं की आपण कितीही बलदंड असलो तरी बंदूकधारी दुश्मन लांबून सहज आपला खात्मा करू शकतो आणि त्यासाठी आपल्याजवळ सुद्धा बंदूक असणं आवश्यक आहे. ती बंदूक जर आपण मिळवली नाही तर आपण जो अनोखा संग्राम अनुसरलेला आहे तो फार काळ चालवता येणार नाही. आणि हा संग्राम जर मध्येच थांबला तर गावगुंड, समाजकंटक, टगे पुन्हा डोकं वर काढतील आणि त्यामुळे समाज पुन्हा अशांत होईल. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी आणि दुश्मनाचा काटा काढण्यासाठी बंदूक आपल्या हातात असणं खूप आवश्यक आहे. पण बंदूक प्राप्त कशी करावी हे मात्र बापूच्या लक्षात येत नव्हतं. बापू एकटा असला की हे विचार त्याला सतावत असत. एकदा दिवस माथ्यावर आला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणात खूप उष्णता होती. बापू घोंगडीवर पडल्या पडल्या आपल्या परिवाराच्या विचारात गुंतला होता. माणूस मनानं कितीही खंबीर असला तरी मानवी जीवन मायामोहानं असं काही जखडलंय की एकाकीपणात त्याला आपली माणसं आठवतातच. त्यांच्या स्मृतीत तो खोलवर बुडून जातो. बापू असाच खोलवर बुडाला होता तेवढ्यात गुहेच्या तोंडाशी येऊन एक पहारेकरी म्हणाला, बापूजी. काय बाजीराव, तुम्हासनी भेटायला बाहेर एक इसम आलाय. काय नाव नाही विचारलं का तू? विचारलं. किसनराव डावखरे असं नाव सांगितलं. अरे आपला माणूस आहे, लवकर आत पाठव चल. बोलता बोलता बापू घोंगडीवर उठून बसला. किसनराव डावखरे थोड्याच वेळात आत आले. बापूनं चमकून विचारलं, अहो तात्या, तात्या माझा पत्त्या तुम्हासनी कसं काय लागला? अरे बापू, तुझा पत्त्या इथं शेतातल्या मातीला माहिती. कोणत्या बी मजूर बायकांना विचारलं ना तर तुझा पत्त्या सांगतात. कोणत्या बी शेतकऱ्याला विचारलं तो बी सांगतोय. तू मोठा माणूस झाला बापू. म्या कसला मोठा माणूस तात्या? माझी आई, भाऊ, बायको, पोरं सगळ्याला सोडून इथं रानात एकटा भूतावानी राहतोय मी. याला काही जगणं म्हणतात होय तात्या? अरे हेच जगणं आहे बापू. तू स्वतःसाठी नाही जगत, तू एखाद्या ढाण्या वाघावानी जगतोय. तुझ्यामुळं गावागावात शांतता नांदायला लागली. यो परवाचा प्रसंग. परवाचा म्हणजे ताकारीचा का तात्या? होय की. यो काशीनाथ धुमरे एक नंबरचा नालायक माणूस रे. तू त्याला स्टँडवर भर चौकात उडवला. तुझ्या नावाचा डांका सगळीकडे गाजला बापू. हिरो झाला तू. ते बरोबर आहे तात्या. म्या एकेकाचा खात्मा करतो ते ठीकच आहे म्हणा, पण त्यामुळं मला अधिक दुश्मन तयार होतात ना. मग आता माझ्या स्वतःच्या रक्षणासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्या काही समजलो नाही बापू काय म्हणायचं आहे तुला. स्वतःच्या रक्षणासाठी माझ्या हातात बंदूक आली पाहिजे. बंदूक? त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तू स्पष्ट सांग म्हणजे मला काहीतरी विचार करता येईल. तुमच्या जवळचा कोणी माणूस पोलीस खात्यात आहे का? पोलीस खात्याच्या खजिन्यात आहे माझा एक दूरचा नातलग. पोलीस खजिन्यात म्हणताय का तात्या? तसं असेल तर माझी त्याची ओळख करून द्या. अगदी घट्ट ओळख करून द्या. बघ आणखीन 8 दिवसांनी. आज मंगळवार आहे. पुढच्या मंगळवारी रात्रीला तो माझ्याकडे आलेला असेल तेव्हा तू रात्रीला माझ्याकडे ये. मग आपल्यासनी त्या विषयावर बोलता येईल. माणूस चांगला आहे. पण कसं आहे, पोलीस म्हणला का त्याला पैशाचं येड असतं. त्याची पैशाची मागणी असणार जब्बर. असू द्या हो. एका बंदुकीच्या बदल्यात त्याने किती बी पैशाची मागणी केली ना तरी मी हार मानणार नाही. करणार पैशाची पूर्तता मी.
त्याच्याकडनं फक्त मला 303ची बंदूक मिळायला पाहिजे. काय हरकत नाही, मी देतो त्याला निरोप. आठवणीनं जाते. अरे बाबा, तुझी झेलाई तुझ्यावर जेवढी माया करते ना तेवढीच माझी माया आहे तुझ्यावर. माझा वाघोबा आहे तू, काळजी करू नको. अरे येळ आली ना तर म्या पैशाची पण मदत करील. अरे माझा पैसा जर सत्कारणी पडत असेल त्याच्यात आनंद आहे ना मला. तू पैसा काय मी बरोबर घेऊन जाणार आहे का? अरे तुझ्या उपयोगी पडला तर ना आम्ही गोष्ट होती ना. आणखीन एक गोष्ट सांगतो. ज्या महान कार्याला हात घालून तू बंडाचा झेंडा हाती घेतलाय त्यामुळे समाजाचं भलंच होणार आहे. पण स्वतःला जप. जेव्हा पतूर तुमच्यासारख्या भल्या माणसांची मला साथ आहे तेव्हा पतूर माझं कोणी बी वाकडं करणार नाही. विशेष म्हणजे भगवंत माझ्या पाठीचे असल्यामुळं मला काळजी नाही. तो नेतोय मला बरोबर तारून. माझा भरोसा त्या नाबातल्या बाबावर आहे. बरं येऊ का मी आता? या तात्या. बापू किसनराव तात्यांना सोडायला बाभूळ बनापर्यंत आला. मग त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. त्याच आठवड्यात पुसेगावच्या सेवागिरी यात्रेला प्रारंभ होणार होता. पुसेगावची यात्रा त्या पंचक्रोशीत खूप प्रसिद्ध. त्या यात्रेत तमाशाचे डझनावारी फड आले होते. ती यात्रा 8 दिवस चालायची. पंचक्रोशीतले हजारो स्त्री पुरुष त्या यात्रेत आपली हजेरी लावायचे. यंदा तर ती यात्रा खूप रंगणार होती. कारण गावगुंड टगेगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त झाला होता, त्यामुळे सगळीकडे शांतता होती. कुस्तीच्या दंगलीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलं होतं. यात्रेला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडेच्या तमाशाच्या कनातीभोवती तमाम शौकीनांची तुफान गर्दी उसळली होती. कारण त्या तमाशा मंडळानं कृष्णाकाठचा फरारी अर्थात बापू बिरू वाटेगावकर हा वग लावला होता. बापू बिरूच्या चित्तथरारक कहाण्या लोकांनी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या, त्यामुळे प्रेक्षकांनी तिथे तुफान गर्दी केली होती. तिकीट खिडकीवर इतकी काही गर्दी उसळली की त्या जमावाला काबूत आणणं पोलिसांना कठीण होऊन गेलं. शेवटी तिकीटं संपली. मग मात्र तमाशा व्यवस्थापकानं कनातीचं कापड वर घ्यायला सांगितलं. प्रेक्षकांचा जनसागर पसरला होता. बापू बिरूच्या वेशातल्या कलाकारानं व्यासपीठावर प्रवेश केला आणि शिट्ट्यांचा नुसता वर्षाव झाला. बापू बिरूचं स्टेजवरनं दर्शन होताच प्रेक्षक आनंद विभोर झाले. मोठमोठ्यानं ओरडून आपला आनंद व्यक्त करायला लागले. आमचा लोकसखा बापू बिरू, बापू बिरू, आमचा ढाण्या वाघ. प्रेक्षक मोठमोठ्यानं ओरडत होते. मग बापूचं कथानक सुरू झालं. त्यांनी गोरगरिबांना, आया बहिणींना केलेली मदत, त्याच्या तोंडी घातलेले संवाद, हे सगळं बघून लोक भारावून गेले. बापू बिरू वाटेगावकरनं बिबट्या वाघाशी घेतलेली झुंज त्या कलाकारानं सादर केली. आजपर्यंतचा बापूचा जीवनपट जसाच्या तसा मांडला होता. एका उसळलेल्या वादळाची जीवनकथाच मांडलेली होती. तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडेच्या तमाशा मंडळानं बापू बिरू घराघरात पोहोचवला. त्यामुळे त्याची कीर्ती जास्तच वाढली. लोक त्याच्यावर नितांत प्रेम करायला लागले. किसनराव डावखरे त्या वाघाला आवर्जून हजर होते. त्यांनी बापूवर रचलेला तो वग बघितला आणि त्यांचा बापूविषयीचा आदर आणखीनच वाढला. मंगळवारचा दिवस उगवला. दिवसभर बापू आपल्या गुहेत होता. एका शेतकऱ्यानं आणून दिलेल्या भाकरी त्यांनी खाल्ल्या. दिवस बुडताच आपली फरशी हातात घेऊन तो आडवाटेनं पुसेगावकडे निघाला. मागे पुढे तरुण पोरं आपल्या फरशा हातात घेऊन चालत होती. अंधार अधिक गर्द होता. काळाभोर अंधार तुडवत ते पुढे पुढे चालले होते. वर आकाशाचं वस्त्र जास्तच खुल्लं होतं. ते मळ्यापाशी आले तेव्हा कुत्र्याचं भुंकणं बापूच्या कानावर पडलं. कुत्री भुंकू लागताच किसनराव डावखरे कळून चुकले की बापू आलाय. बैठकीत बसलेल्या भालेराव पोलिसाकडे बघत ते म्हणाले, आमचा बिबट्या वाघ आला बहुतेक. दिलेला सबूत आणि येळ कधी टाळत नाही तो. तेवढ्यात बापू आपल्या हातातला जाड दंडुका पेलवत बंगल्यासमोर आला. दुसऱ्या हातात त्याची प्रिय फरशी होती. त्याचे दोन्ही सहकारी बाजीराव आणि सखाराम त्याच्या पाठोपाठ होते. त्यांच्याही हातात त्यांच्या फरशा होत्या. मळ्यातली दोन्ही कुत्री त्यांच्यापासून काही अंतरावर उभी राहून जोरजोरात भुंकत होती. बापूनं आपला दंडुका जमिनीवर आपटताच ती धूम पळाली. आणखीन लांब जाऊन भुंकत राहिली. किसनराव डावखरे बाहेर येऊन त्या कुत्र्यांकडे बघत म्हणाले, अरे मोत्या वाम्या, आपला बापू आहे त्यो. बापू आहे आपला, ओळखत नाही का तुम्ही? गप राहा बरं. आणि खरोखर त्या कुत्र्यांनी आपलं भुंकणं बंद करून टाकलं. शेपट्या पाडून ते निघून गेले. बापू आपला दंडुका तोलत बैठकीत शिरला.
बैठकीत शिरताच त्याला समोर बळवंत भालेराव गादीवर बसलेले दिसले. तो हात जोडून म्हणाला, राम 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 दादा, राम राम. हा, राम 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 बापू. तो भिंतीला टेकून बसू लागताच किसन तात्या गडबडीनं म्हणाले, अरे बापू गादीवर बस. नाही, राहू द्या तात्या, इथंच बसतो मी. अगं सुलभा, पाणी आण आणि लगी गरम गरम दुधाचे पेले घेऊन ये. ती आत जाताच किसनराव तात्या म्हणाले, ही सुलभा बरं का, गरीब घरची पोर आहे. हिचे आईबाप लहानपणी मारले. बिचारीला आधार नव्हता कोणाचा, म्हणून मी तिला हिथं आणलं बंगल्यावर. घरात आपलं कामकाज करती, खाती पिती, चाललंय तिचे दिस. आम्ही काय तिला परकं मानत नाही. अनाथांचा नाथ देव असतो, देवाला काळजी असती. नाही, जगात देव न मानणारी बी माणसं आहेत, पण देव आहे म्हणून समाजात अशा परोपकाराच्या गोष्टी घडतात. खरं आहे का नाही? प्रथमच बळवंत भालेराव पोलीस म्हणाले. बाजीराव आणि सखाराम आपल्या फरशा सांभाळत बापूजवळ बसले होते. सुलभानं आधी पाणी आणलं, मग गरम गरम दुधाचे पेले आणले. ती आज जायला लागली तेव्हा किसनरावांनी तिला विचारलं, स्वयंपाक झाला असेल ना? हा, झालाय तात्या, अक्का ताटं करून राहिले. जेवणाची ताटं वाढून होताच आतनं वर्दी आली. हातपाय धुवून सगळे पंक्तीला बसले. सुग्रास अन्नपदार्थानं भरलेल्या ताटाकडे बघत बापू मनातल्या मनात म्हणाला, असलं गोडधोडानं लय दिवसापासून वाट्याला आलं नव्हतं. आज तो नशिबाचा एक एक खेळ, त्याला सामोरं जायलाच लागतंय. दुसरं काय म्हणणार याला. बापूनं ताटाला पाणी फिरवलं. हात जोडून डोळे मिटून तो हळूच आवाजात मनाचे श्लोक पुटपुटला. शेजारी बसलेले बळवंत भालेराव ते संस्कार बघून चकित झाले. त्यांना राहवलं नाही. ते म्हणाले, मानलं बापू, मानलं. मी धनगर समाजाचा असलो तरी हे माझ्या झ्यालाईचे संस्कार आहेत. तिने आम्हा दोन्ही भावासनी ताटातल्या अन्नाला नमस्कार केल्या बिगर कधी खायला नाही दिलं. नाही तर आमच्या धनगर जातीविषयी एक म्हण आहे, धनगर बसला जेवाया ताका संग शेवया. घराघरातले संस्कार असतात ना, करा, चालू करा. सगळ्यांनी अन्नग्रहणाला प्रारंभ केला. भरपेट जेवण केलं. बैठकीत आले. बापूनं पानाचा बटवा काढून 2 पिवळी धमक नागवेलीची पानं भालेरावांना देऊ केली, पण ते पानाचा विडा खात नसल्यामुळे त्यांनी नकार दिला. त्यांनी फक्त बडीशेप तोंडात टाकली. किसनरावांनी सुद्धा बडीशेप टाकली तोंडात. बापूनं पानाच्या शिरा नखानं काढून पानाला चुना माखायला सुरुवात केली. तेवढ्यात काहीसं आठवून किसनराव तात्या म्हणले, बापू, पुसेगावच्या यात्रेला औंधा यायला पाहिजे होतं बरं का. म्या कसं काय येणार तिथं तात्या? एक तर पोलीस लोक माझ्या पाठीशी हात घालून लागलेत. आई त्या त्यांच्या जाळ्यात गावलो असतो. अरे बाबा, मंगल बनसोडेच्या तमाशा कलावंतांनी तुझा वग लावला होता. हा, कृष्णा काठचा फरारी, अर्थात बापू बिरू वाटेगावकर. अरे लय गर्दी झालती, तिकडच संपली. शेवटी त्यांनी कानात मोकळी करून टाकली. लय मोठा जनसागर उसळला होता. आणि जेव्हा का तुझ्या यशातल्या कलावंताने स्टेजवर प्रवेश केला, अरे जमलेल्या जमावानं थिएटर डोसक्यात घेतलं की मोठमोठ्याने वारडायला लागले, बापू बिरू आमचा डाहण्यावाग. पार फाटपर्यंत वग चालू होता. तुझ्या महान कामगिरीने लोकांना येड लागलंय. लय मोठा लौकिक मिळवला बाबा तू. बापू, बळवंत भालेराव म्हणाले. हा, बोला की दादा. बापू, खरं सांगतो, आम्ही पोलीस लोक शासनाचे नोकर आहे. सरकारला आम्ही बांधलेले. शासनाचं फरमान सुटलं का आम्हाला तंतोतंत पालन करावंच लागतं. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्याचा बिमोड करून आम्हाला त्याच्या विरोधात कार्यवाही करायला लागते. म्हणून पोलिसांकडं समाज वक्रदृष्टीनं बघतो. पण मला सांगायला असं वाटतंय का तू समाजविद्रोही नाही, तू एक समाजसेवक आहे. आज समाजाची गुंडगिरी, दादागिरी चालू झाली आहे. समाजातल्या स्त्री वर्गाचं शील धोक्यात आलंय. कोणत्याही स्त्रीवर कवा कसा वाईट प्रसंग गुजरल काही सांगता येत नाही. अशा वेळेला तू हत्यार उपसतो आणि आपला स्त्रियांच्या बाजूला उभा राहतो. अरे लोकशाखा झालाय तू. आमच्या पोलीस खात्यात तुझ्याबद्दल पोलिसांना सहानुभूतीचे. तुझं महान कार्य आहे ना, हे असंच चालू राहावं असं आम्हाला पोलिसांना बी वाटतं. कसं आहे, वाईट प्रसंग आमच्या मुलीबाळी, सुना, बहिणी यांच्यावर पण गुजरू शकतो ना. पण आम्हा पोलीस लोकांचे हात बांधलेले आहेत. कायद्याचा बडगा दाखवण्या पलीकडं आम्ही काय करू शकत नाही. आता खून पाडणं हे काही चांगली बाब नाही, पण समाजात शांतता ठेवली पाहिजे. यासाठी अशा समाजकंटकांचा बिमोड करण्यासाठी रक्त सांडणं बी आवश्यक आहे.
समाजात शांतता नांदली पाहिजे. तुझ्याबद्दल आम्हाला आहे आस्था. तू ना कोणा माथे फिरूच्या हाती लागू नये. तू तुझ्या महान कार्यासाठी जिवंत राहावा म्हणून तुझ्या हातात बंदूक पाहिजे. बंदुकीमुळं तू स्वतःचं संरक्षण करू शकशील. आपल्या अमोल कार्याचा सेतू तू बांधत राहू शकशील म्हणून मी तुझ्या हाती बंदूक द्यायचा निर्णय घेतला. आता कर्मधर्मसंयोग आणि मी सरकारी खजिन्यातल्या हत्यारांची नीट व्यवस्था ठेवण्याच्या ड्युटीवर. माझ्या नावावर नोंद झालेली बंदूक मी तुझ्या हातात देणार आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातनं माझं हे गैरकृत्य ठरणार आहे. ही बाब उघडकीला आली ना तर माझ्या नोकरीवर बिघादा येऊ शकते. मला निलंबित केलं जाऊ शकतं. कदाचित तुरुंगवास बी घडू शकतो. माझी कच्ची बच्ची पोरं रस्त्यावर येऊ नये म्हणून त्यांची मला काहीतरी सोय करावी लागलच. तुम्ही स्पष्ट बोला की दादा. मी माझ्या हातातली बंदूक तुला देतो पण बोला बोला दादा, थांबू नका. मला तुला 2 लाख रुपये द्यावे लागतील. बापूनं किसनराव डावखरेंवर आपल्या नजरेचा कटाक्ष टाकला. किसनरावांनी विचारलं, पण गोळ्यांचं काय? नुसती फुंकणी घेऊन तो काय करणार? बंदूक म्हणलं म्हणजे तिला गोळ्या पाहिजेत ना. पोलिसांच्या बंदुकीच्या नळीतल्या गोळ्या बापूच्या बंदुकीत येतील. त्या आधी तुमच्याकडे येतील. मग त्या तुम्ही पाठवा बापूकडं. मी गोळ्या कधी कमी पडू देणार नाही, वचन देतो तात्या. हां, बापूच्या महान कार्याला मदत म्हणून मी हे कठीण शिवधनुष्य पेलवतोय. अरे पण 2 लाख रुपये लय होतात बळवंतराव. माझ्या बी जीवन मारण्याचा प्रश्न आहे तात्या. पेट त्या अग्निकोंडात उडी घेतोय. पण ठीक आहे, बापूच्या वतीनं मी देतो 2 लाख. चालेल. मी बंदूक आणली, 30 गोळ्या बी आणल्यात. पण बापू तुला बंदूक येते का चालवता? म्या जातीनं धनगर आहे. 5 खंडीच्या मेंढ्याच्या काळप्यात म्या जिता खडा फेकून मारतो, नेमका त्याच मेंढीला लागतोय. माझा नेम नाही चुकत. 8 दिवसात मी चांगला नेमबाजी होईल. तुम्ही काळजीच करू नका. बळवंतराव, बंदूक गोळ्या द्या त्याच्या ताब्यात. मी तुम्हाला उद्या पैसे देतो. बळवंत भालेराव पोलिसानं बंदूक आणि गोळ्या बापूच्या ताब्यात देऊन टाकल्या. बापू भारावला. तात्या, म्या तुमचं उपकार आयुष्यभर विसरणार नाही. येतो म्या. ये बाबा, सांभाळून जा. बापूनं बंदूक खांद्याला लावली, गोळ्या पैरणीच्या खिशात घातल्या, हातात दंडूक आणि फरशी घेऊन तो ताड ताड करत निघाला. शांत वातावरणात त्याच्या वाहना करा करा वाजत होत्या. मागे पुढे बाजीराव सखाराम आपल्या हातातल्या फरशा चालवत होते. किसनराव डावखरेंना पहाटे लवकर उठायची सवय होती. सकाळचे प्रातर्विधी आटोपले, आंघोळ केली, तोपर्यंत दिवस उगवला. त्यांनी नाश्ता केला, चहा घेतला आणि पोलिसाला म्हणाले, बळवंतराव दुपारी जेवण करून जावा. नाही नको तात्या, मला जायचंय. उद्या मला ड्युटीवर हजर राहायला लागल. किसनराव आत गेले. कपाटातनं 2 लाखांची बंडलं काढली. नोटा करकरीत होत्या. बैठकीत आले. 2 लाख रुपये त्यांच्या हातावर ठेवले. मोजून घ्या बळवंतराव. नाही हो, मोजायची आवश्यकता नाही. पॅक बंडलं ती. पण बंदुकीला लागणाऱ्या गोळ्या दर महिन्याला माझ्याकडे यायला पाहिजेत. त्यात खंड पाडू नका. नाही पाडणार तात्या, विश्वास ठेवा. विश्वास आहे बळवंतराव, विश्वास आहे. मग बळवंतराव भालेराव पोलिसानं ती नोटांची बंडलं एका कापडी पिशवीत ठेवली. ती पिशवी आपल्या कातडी बॅगेत ठेवली आणि त्या बंगल्यातनं बाहेर पडले. बापू 10-12 वर्षाचा असताना रानातनं आपल्या मेंढ्यांच्या काळपामागे फिरायचा. त्यावेळी त्यांनी स्वतः एक गलोर बनवली होती. ती गलोड चालवण्यात तो इतका तरबेज झाला होता की झाडाच्या फांदीवर कितीही उंचावर बसलेला पक्षी असला तरी तो पक्षी बरोबर टिपायचा. तो पक्षी भेळकांडत खाली यायचा. किसनराव डावखरेंच्या मळ्यातून आपल्या गुहेत आल्यावर त्यांनी ती बंदूक हातात घेतली. एखाद्या लहान बाळासारखी कुरवाळली. हातात बंदूक आल्यावर आपण नेमबाजीचा सराव करायला हवा असं बापूला वाटायला लागलं. आपण गलोड चालवत होतो ते त्याला आठवलं. त्यावेळी आपण किती निष्णात नेमबाज होतो ते त्याला आठवलं. मग त्याने निर्धार केला की गलोडच्या नेमबाजीपासून आपण परत सुरुवात करायची. उन्हा खाली उतरल्यावर बापू गुहेतनं बाहेर आला. त्याच्या हातात ती गलोड होती. आपला सरदार गुहेतनं बाहेर आल्याचं बघून बाजीराव सखाराम जवळ आले. बापूनं आपल्या गलोडीत एक खडा ठेवला. बाभळीच्या दिशेनं नेम धरला. ते दोघेही बापूच्या मागे 2 बाजूनं उभे राहिले होते.
बापूनं आपला श्वास रोखला, गलोडीच्या रबर ताणलं. गलोडीतनं खडा सुटला, पण फांदीवरचा एकही पक्षी खाली आला नव्हता. तो पक्ष्यांचा थवा उडून गेला. बापू पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता, पण त्याचा नेम चुकत होता. त्याच्या लक्षात आलं की कुठल्याही गोष्टीला सातत्य असणं हे महत्त्वाचं आहे. आणि मग बापू एकदा जिद्दीला पेटला की मागे हटणार नव्हता. खूप प्रयत्न केले, मग एक पक्षी खाली पडला. मग त्याचा आत्मविश्वास वाढला. तो पक्षी टिपतच राहिला. दुसराही दिवस त्यांनी घालवला त्याच्यातच. मग तो असा काही प्रवीण झाला की नभातनं उडणारा पक्षीसुद्धा टिपायला लागला. आणखीन एक दिवस गेला. त्यांनी बंदूक हातात घेतली. ती कशी लोड करायची हे त्यांनी भालेराव पोलिसाकडनं समजून घेतलं होतं. भालेराव पोलिसानं त्याला समजावलं होतं की बंदूक लोड केल्यावर ते ठासताना खांदा आणि बंदूक यात पोकळी राहायला नको. तसं राहिलं तर गोळी पुढे जाते, पण झटका खांद्याला बसतो. त्यामुळे लक्ष्यभेद होत नाही, निशाणा चुकतो. त्यामुळे आधी तसं झालं होतं. त्याच्या खांद्याला झटका बसला होता, त्याचा निशाणा चुकला होता. पण नंतर मात्र तो शहाणा झाला. त्या दिवशी त्याने आम्रवृक्षातल्या कैऱ्या बरोबर टिपल्या होत्या. तो बंदूक चालवत असताना बाजीराव म्हणाला, सरदार, बोल की बाजी. आंब्याच्या झाडासनी त्या वर फांदीला 3 कैऱ्या लटकल्यात. मधली टिपा बरं. काय म्हणतो? हा, मधली कैरी ना खाली आली पाहिजे. बाकीच्या 2 कैऱ्यांना धक्का नाही लागला पाहिजे. अरे एवढ्यात कसं जमल मला ते? जमणार सरदार, तुमचा निशाणा पक्का आहे, नाही चुकणार. बापूनं ती 303ची बंदूक लोड केली, निशाणा साधला. आणि आश्चर्य काय, तर ती मधली कैरी बरोबर खाली आली. बाकीच्या 2 कैऱ्या फांदीला लटकत होत्या. त्यावेळी सखाराम आम्रवृक्षावर चढला. 10-12 कैऱ्या तोडून आणल्या त्याने. बापूकडे बघत म्हणाला, सरदार, बोल की आता तू. म्या आकाशात एक कैरी उंचावर फेकतो. वरून खाली येताना तुम्ही वरच्यावर टिपायची. अरे तू काय मला महाभारतातला एकलव्य समजतो काय? त्याने तर म्हणा भुकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात बाण सोडला आणि त्याचं भुकणं बंद केलं होतं. तुम्ही एकलव्याचे सरदार. सखारामनं एक कैरी उंच आकाशात भिरकावली. ती निशाणाच्या टप्प्यात येत्याच बापूनं आपला निशाणा साधला. तुकडे तुकडे होऊन ती कैरी आजूबाजूला विखुरली गेली. सखाराम एक एक फळ फेकत राहिला. तुकडे तुकडे होऊन कैऱ्या खाली यायला लागल्या. बापूचा एकही निशाणा चुकलेला नव्हता. नंतर तो आपल्या गुहेत आला. भुकेचा विचार करायची काही चिंता नव्हती. कोणी ना कोणी शेतकरी भाकरेचं गठोडं ठेवून जायचा. सखारामनं बाजूच्या मळ्यात जाऊन पाण्याचं मडकं भरून आणलं. त्यांनी भरपेट खाल्लं. बाजीराव सखाराम आपापल्या पहाराच्या जागी जाताच बापू आपल्या घोंगडीवर पडला. गुहेत दगडी दिवा जळत होता. अंधुक तांबूस प्रकाश गुहेत पसरला होता. लोळता लोळता बापूला झेलाईची आठवण झाली. त्या विचारातच तो शांतपणे झोपला. बाजीराव सखाराम सावधपणे पहारा देत होते. बापूच्या बाबतीत त्यांची निष्ठा साफ होती. दुसऱ्या दिवशी बापूनं आपल्या बंदुकीतनं आकाशातनं झेप घेणारी घार टिपली. उंचावरून उडणारे 2 कावळे टिपले. त्यामुळे बापूला आता आपल्या निशाणबाजीचं कौतुक वाटायला लागलं होतं. मित्र हो, हा 7वा भाग इथेच संपला. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.